पद्मिनी खांडेकर. खांडेकरांच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवले. आता काय फोन येतच राहतील. चीफ ऑफिसर जया जगदाळे स्पीकिंग. ऑफिसर, तुमचं नाव महत्वाचं नाहीये, माझं काम महत्वाचं आहे. माझा मुलगा युवराज खांडेकर तिकडे तुमच्या कस्टडीमध्ये. काय बोलताय मॅडम? युवराज खांडेकरला असं अचानक अटक कोणी केली? म्हणजे कोण आहे असं डॅशिंग ऑफिसर? एक नागरिक म्हणून आणि त्याही पेक्षा एक आई म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. माझं हे म्हणणं तुम्ही जर हसण्यावरी नेणार असाल तर मी तुमची कंप्लेंट करेल. करा. काय मी तर म्हणते कराच. एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा. आणि प्रशासक आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मी माझं काम करेन. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या युवराजने तिथून बाहेर पडणं मला महत्वाचं वाटतंय. मला काय खेळ वाटतोय? जया जगदाळेच्या तावडीतनं कोणाला सोडवणं इतकं सोपं असेल का? त्या पद्मिनी खांडेकरला खूप हलक्यात घेताय तुम्ही. हलक्या शत्रूला सुद्धा शिस्तीत हँडल करते ही जे. तुम्हाला जितके प्रयत्न करायचे ना तितके प्रयत्न करा. पण मीही एक गोष्ट तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला परत आणणार. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा. तोंडाच्या वाफा दवडाची फार सवय वाटतं पद्मिनी खांडेकरला. एनिवे, जसं ती स्वतःच्या मुलाला सोडवण्यासाठी काहीही करू शकते, तसंच युवराजला बोलतं करण्यासाठी जे सुद्धा काहीही करू शकते. जरा जरा शांत डोक्याने विचार करतो. आपला मुलगा त्यांच्या ताब्यात आहे. कोणी कितीही आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला ना तरी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तू असं काही करणार नाही असं लक्षात ठेव. त्या ऑफिसरला सांगितलं तेच तुम्हाला सांगते. आता मला कोणीही अडवू शकत नाही. अगं रे चाल. काय इथे आम्हाला झोप येत नाही. वाट झोप येत नाही तर काय अंगाई गाव तुमच्यासाठी झोपतो तुम्हाला तांदूमा म्हणून तुमच्यासाठी. जा ना झोपा ना गप्प. भाई ही चांगली आयडिया आहे. एक काम कर, पाय चेपून दे. युवराज खांडेकर आहे मी, खांडेकर. कळलं ना? कामाचे काम ठेवायचं, नाटकं करू नका जास्त. ए उठ ना उठ. पाय करतो अरे तू. चल चल उठ उठ पटकन. अरे पण चाल, पाय चेपून दे. ओ सायगावकर, ओ सायगावकर, मला मारतात. ओ सायगावकर, हे जीव घेतील माझा. हे डेंजर आहे खूप. ओ सायगावकर, तुम्ही थांबा जरा. आता येतील सायगावकर, येतील मॅडम, येतील मॅडम. आता तुम्ही मजा बघा. काय सगळे जेवायला गेलेत. 15 मिनिटं येत आता कोणीच येणार नाही. समजलं का? ये बघताय काय? जे बोलते ते करा. रेखाताई, काय करताय? ते मी खायचंय? नाही, कुणी बनवलंय? कुणी बनवलं असेल सांगा बघू. तारिणीने. बरोबर ओळखलं. ते त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना तारिणीच्या हातचं काही नको, म्हणून मी आपलं अडवलं.
तुम्हाला खायचंय का? नाही खायचं नाहीच आहे मला, त्यात काही मिसळलं नाहीये ना ती, म्हणून ते बघत होत. एकदम सेफ आहे, मी खाऊन बघितलंय ना, आणि टेस्टी सुद्धा. तुम्हाला खायचंय तर तुम्ही खा. तुम्हाला एकदा सांगितलंय ना मला तारिणीच्या हातचं काही खायचं नाही म्हणून, का सारखं सारखं खा म्हणून म्हणताय? राहिलं बरं. वहिनी कुठे आहेत? सकाळपासून दिसल्याच नाहीत. गेले असतील लेकासाठी प्रयत्न करायला. नाही इथे तारिणी आणि केदार सोडल्यास दुसरं कोणी दिसतच नाही ना. मग घरातलं कुणी काही करत नाही म्हटल्यावर आईच प्रयत्न करणार ना. मी कसं लेकीसाठी आले ना इथे, तसंच त्याही गेले असतील बाहेर. फर्स्ट एड झालंय ना व्यवस्थित? आता कसं खरोखर मार खाल्ल्यासारखं वाटतंय ना? काय शेळके, तुम्हाला काय वाटतं? हो ना, आता आपल्या जेलमध्ये शोभून दिसतोय तो. हा, काय वाटतं तुम्हाला? हे जे डोळे आहेत बारीक बारीक, ते जर डोळ्यावर मारलं असतं तर सुजून मोठे झाले असते का? काय बोलताय, मला लागलंय, मारलंय मला, तुम्ही मस्करी करता माझी. हो, बघू. केवढं जोरात पोट तिडकीने हाक मारली, माझ्या तर डोळ्यात पाणी आलं. किती लागले अरे तुला? सॉरी सॉरी. हे खूप वाईट ट्रीट करतात मला इथे. मम्माच्या लेकाला सांगा बरं. डेंजरस आहे सगळे गुंड इथले. एवढा घाबरू नको मामा आहे हा. माझ्या आईशी बोलतोय मी. माझ्या आईशी मॅडम मॅडम, काय केवढा ड्रामा. सकाळी सकाळी नका हो मला एवढं इमोशनल करू. माझ्या कॅरेक्टरला शोभत नाही ते. कोणी मारलं माझ्या मुलाला? हात कोणी लावला माझ्या मुलाला? सेल मधल्याच इतर गुंडांनी त्याचा थोडासा सत्कार केला. त्याच्या सेल मधल्या इतर गुंडांनी की वर्दीचा गर्व असणाऱ्या या गुंडाने? छे छे, सेल मधल्याच गुंडांनी. कसं आहे ना मॅडम, मी जर मारायची जबाबदारी घेतली असती ना, तर आता ही जी 4 वाक्य बोलला ना तुमच्याशी, ती सुद्धा निघाली नसती तोंडून. तुम्ही अजून नीट ओळखलं नाहीये मला. पद्मिनी खांडेकर आहे मी. काहीही करून मी माझ्या मुलाला लवकरात लवकर घरी घेऊन जाणार, हे नक्की. ओ मॅडम, मी तर म्हणते जाच तुम्ही घेऊन त्या. कारण एवढ्यातल्या एवढ्यात ना 2दा हल्ले झालेत त्याच्यावर. आता सेफ्टीसाठी मी गुंड बदलू शकते हो, त्यांची वृत्ती नाही ना बदलत. त्यामुळे जे काही करायचंय ना, लवकरात लवकर करा.